भगिनींनो, ख्रिस्तात तुम्हा सगळ्यांना सलाम. मी रेव्हरंड जोगळेकर आपणा सगळ्यांचे आजच्या बायबल स्टडीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. सुरुवातीलाच मी आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना हा नाताळ सुखाचा जाओ आणि नवीन वर्ष सुखा समाधानाचा आणि आशीर्वादाच हो अशा रीतीची सदिच्छा व्यक्त करतो. आतापर्यंत आमचे सगळे सेशन्स तुम्ही ऐकलेले आहेत आणि त्यांना उत्स्फूर्त अशा प्रकारे उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझा विश्वास आहे की आजचा एपिसोडसुद्धा जेव्हा तुम्ही ऐकाल त्यावेळेला तो तुम्हाला निश्चितच आवडेल. आणि असं असेल तर मग आजच्या एपिसोडला सुद्धा आपण शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या लोगॉस या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील तर या सेशनमधले आणि अगोदरच्याही सेशनमधले कोणतेही प्रश्न असतील तरी आपण कळवा आणि आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला निश्चितार्थाने देऊ. आता आजचा जो हा सेशन आहे त्या सेशनचा जो विषय आहे तो विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगात येण्याच्या दृष्टिकोनातून परमेश्वराने केलेली तयारी. प्रभू येशू ख्रिस्ताची या जगात येण्याच्या दृष्टिकोनातून परमेश्वराने केलेली तयारी. आदामाला तिसरा मुलगा झाला, त्याचं नाव शेत होतं. परंतु उत्पत्तीच्या 5व्या अध्यायामध्ये आदामाची संपूर्ण वंशावळ दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या वंशामध्ये उत्पत्ती 5:18 नोहा जन्मलेला आहे. तो नीतिमान आणि सात्विक मनुष्य होता. पुढे नोहाचा मुलगा जो आहे शेम, याच्या वंशामध्ये अब्राहम जन्मलेला आहे आणि अब्राहमाला परमेश्वराने पाचारण केल्यामुळे त्याने आपला देश आणि आपले आई वडील आणि आपलं शहर सगळं काही सोडून दिलेलं आहे. पुढे त्याला इसहाक मुलगा झाला. या इसहाकाला याकोब झाला, याकोबाला योसेफ झाला आणि या सर्वांना परमेश्वराने आपल्या योजनेमध्ये सामील करून घेतलेलं आहे. पुढे याकोबाच्या मुलांपैकी लेवी वंशातील मोशेद्वारे इस्रायल राष्ट्राला 10 आज्ञा आणि इतर नियम देऊन एक भक्कम राष्ट्र अशा रीतीने परमेश्वराने तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एफ्राईम वंशातील यहोशवाद्वारे कनान देश जिंकून या राष्ट्राला परमेश्वराने स्थैर्य दिलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. या राष्ट्राच्या पुढे शौलाच्या काळापासून राजे लोक निर्माण होण्याला सुरुवात झालेली आहे आणि त्या लायनेजमध्ये दावीद हा राजा त्याचा पुढचा राजा झाला आणि तो देवाच्या आज्ञांचं पालन करून परमेश्वराच्या इच्छेला मर्जीला तो उतरलेला आहे हे आपण पाहत आहोत. त्याला जे 2 पुत्र झालेले आहेत. पहिला पुत्र जो आहे तो शल्मोन आहे आणि दुसरा पुत्र नाथान झालेला आहे. शल्मोनानंतर त्याचे राज्य 2 राज्यांचा मध्ये विभक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतंय. याकोबाचा मुलगा यहुदा आणि योसेफाचा धाकटा मुलगा एफ्राहीम या दोघांचे वंश एकत्र झाले आणि पुढे ते यहुदा वंश म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहेत. त्याचप्रमाणे दाविदाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याचे साम्राज्य देखील पुढे सुरू राहिलेले आहे. शल्मोनानंतरचा राजवंशात पुढे योसेफ जन्मणार होता आणि नाथानाच्या घराण्यात मरिया जन्म घेणार होती. इथपर्यंत परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगात येण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करून ठेवलेली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये परमेश्वराने काही भविष्यवाद्यांना देखील आपले भविष्य देऊन त्याचे जे काही बेत आहेत ते स्पष्ट केलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. देव धार्मिक लोकांना हाताशी धरून येशू या जगात आणण्याच्या दृष्टीने तयारी करीत होता. त्याचप्रमाणे काळाच्या ओघामध्ये भविष्यवाद्यांच्या द्वारे त्याने इतर तपशील देखील कळवलेला आपल्याला पाहायला मिळतो. या मालिकेमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं ती गणनाचा पुस्तक, याचा 24वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये अशा रीतीने लिहिलेलं आहे आणि मी तुमच्यासाठी वाचतो. मी त्याला पाहीन पण तो आता दिसत नाही, त्याला निहाळीन पण
तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून राजदंड निघेल. वरील भविष्यातील याकोब आणि इस्रायल हे एकाच व्यक्तीची नावं आहेत हे आपल्याला माहीत आहे. आणि या याकोबाच्या आणि म्हणजेच इस्रायलाच्या वंशामध्ये एक तारा उदयाला येणार आहे, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. हे या ठिकाणी एक काव्यात्मिक दृष्टिकोनातून परमेश्वराने प्रकट केलेला आहे. त्याचबरोबर हा जो राजा आहे किंवा हा जो येशू आहे हा एक राजा असल्याचाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातून राजदंड हे एक सांकेतिक शब्द त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वरील भविष्यातील याकोब आणि इस्रायल एकच असल्याचं आपल्याला माहीत आहे. यातील तारा हे येशूचे प्रतीक आहे, राजदंड हे त्याच्या साम्राज्याचं प्रतीक आहे. याकोब आणि इस्रायल हे इस्रायल राष्ट्रासाठी वापरलेले शब्द आहेत. म्हणजेच येशू हा इस्रायलाचा राजा या नात्याने जन्म घेणार होता, या भविष्यातून व्यक्त केलेले आहे. दुसरं भविष्य जे आहे ते आपण पाहूया. आपण याआधी पाहिलेलं आहे की शल्मोन राजानंतर त्याच्या राज्याचे 2 विभाग झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यहुदाचे घराणे आणि दुसरं म्हणजे इस्रायलाचं घराणं. यांच्यातील यहुदा घराण्यामध्ये जो राजा आहाज आहे, त्या आहाज राजाच्या काळामध्ये आपण यशया संदेष्टाने काय संदेश दिला याकडे आपण लक्ष देऊया. आणि हा जो यशया आहे हा यशया 740 ते 680 या कालावधीमध्ये, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी, ख्रिस्तपूर्व त्याला आपण म्हणतो, या कालावधीमध्ये हा यशया होऊन गेलेला आपल्याला माहीत आहे. आणि या कालावधीमध्ये त्याने परमेश्वराचे संदेश निरनिराळ्या राजे लोकांना दिलेले आहेत आणि प्रजेला सुद्धा दिलेले आहेत. परंतु या ठिकाणी त्याने या राजाला, आहाज राजाला हा संदेश दिलेला आहे. यशयाचा पहिला संदेश आहाज राजाला कोणता होता तर यशयाचा 7वा अध्याय आणि 14वं वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, अर्थात याचा अर्थ आमच्या सन्निध देव असे ठेवील. या वचनात कुमारी कोण आहे तिचे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं नसलं तरी परंतु आजच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे ही कुमारी कोण होती. शिवाय तिला जो पुत्र होणार होता तो पुत्र पतिपत्नींच्या संबंधामधून येणार नसल्याचेही परमेश्वराने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्या पुत्राचं नाव इमानुएल असणार हेही याथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता आपल्याला माहीत आहे की जे यहुदी लोक आहेत त्यांच्या संस्कृतीप्रमाणे जो पिता आहे तो पिता आपल्या मुलांचं किंवा मुलींचं नाव काय असायला पाहिजे हे सांगत असे. परंतु या ठिकाणी परमेश्वराने ज्या अर्थी या येणाऱ्या मुलाचं नाव इमानुएल आहे हे सांगितलेलं आहे, त्या अर्थी त्याने आपल्या स्वतःचा जो पिता आहे तो पितापणाचा जो अधिकार आहे तो या ठिकाणी बजावल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच यशयाच्या द्वारे परमेश्वराने दुसरा एक संदेश दिलेला आहे. यशयाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 6 आणि 7वं वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. आणि अशा रीतीने या ठिकाणी या यशयाच्या द्वारे परमेश्वराने हा संदेश दिलेला आहे. मी तुम्हाला पुढे वाचून दाखवतो. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने आणि धर्माने दृढ आणि स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. या संदेशाचे साधारणतः 6 भाग असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पहिला भाग जो आहे हा बाळ जन्मला
या दृष्टिकोनातून आहे. दुसरा भाग आहे त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, आणि तिसरा भाग आहे त्याच्या सत्तावृद्धीला आणि शांतीला अंत नसणार, आणि चौथा भाग आहे दाविदाच्या सिंहासनावरती बसून तो सदा सर्व काळासाठी साम्राज्य चालविल, आणि पाचवा भाग आहे सर्व काळ न्यायाने आणि नीतीने धर्माने दृढ आणि स्थिर करील, आणि सहावा भाग जो आहे तो परमेश्वराचा आवेश या सर्व गोष्टी सिद्धीस नेईल. अशा प्रकारे ह्या 6 भागामध्ये हा संदेश परमेश्वराने दिलेला आहे. म्हणजे जर याचं आपण विश्लेषण करायला लागलो तर खूप वेळ निघून जाईल, परंतु फक्त हे 6 भाग या संदेशामध्ये असल्याचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण याच पद्धतीने पुढे प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेणार आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर जन्माचं ठिकाण कोणतं असणार आहे हे देखील एका संदेश त्याच्याद्वारे परमेश्वराने प्रकट केलेला आहे, आणि तो संदेष्टा मिखा आहे. आपल्याला माहीत आहे काही मुख्य संदेष्टे आहेत आणि काही दुय्यम संदेष्टे आहेत. अर्थात दुय्यम याचा अर्थ किंवा मुख्य याचा अर्थ असा नाही की ते पहिले आहे मोठे मोठे आहेत आणि दुसरे अगदी नगण्य आहेत, असं नाही. त्यांच्या कालावधी अनुसार त्यांना मोठा भविष्यवादी आणि छोटे भविष्यवादी अशा रीतीने म्हटलेलं आहे. आणि हा जो मिखा आहे, हा मिखा या लहान किंवा मायनर प्रॉफिट्स ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यांच्यामधला मिखा एक आहे, आणि त्याचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये अशा रीतीने लिहिलेलं आहे. ते मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. हे बेथलेहेमा एफ्राथा, हे बेथलेहेमा एफ्राथा, यहूदाच्या हजारांच्या मध्ये तुझी गणना अल्प आहे. यहूदाच्या हजारांच्या मध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तरी तुझ्यामधून एक जण निघेल. तू लहान आहे किंवा नगण्य आहे याचा काही अर्थ धरलेला नाही परमेश्वराने, परंतु तुझ्यामधूनच एक जण निघणार आहे अशा रीतीने या ठिकाणी परमेश्वराने स्पष्ट केलेलं आहे. आणि सुरुवातीलाच त्याने म्हटलेलं आहे की हे बेथलेहेमा एफ्राथा. आता एफ्राथा हे काही दुसरं नाव नाही आहे, परंतु बेथलेहेमाचंच ते नाव आहे. तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. पुढं त्याने मिखाने सांगितलेलं आहे, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. या संदेशाचे देखील 4 भाग आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते 4 भाग असे आहेत. हे बेथलेहेमा एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग जो आहे, तुझमधून एक जण निघेल, तुझमधून एक जण निघेल. आणि तिसरा भाग आहे, तो इस्रायलाच्या शास्ता होईल, तो इस्रायलाचा शास्ता होईल, म्हणजे शासन करणारा, म्हणजे राजा जणू काही थोडक्यामध्ये. त्याचप्रमाणे चौथा भाग जो आहे तो हा आहे, त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे, त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे. उद्भव म्हणजे तो प्राचीन काळापासून, म्हणजे या जगामध्ये जी काही कालगणना आहे त्या कालगणनेच्याही अगोदरपासून तो आहे. हे आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवाबरोबर, परमेश्वराबरोबर हा स्वर्गामध्ये आहे, आणि तेथपासून या ठिकाणी परमेश्वराने तो तिथे होता आणि आता येणार आहे, या दृष्टिकोनातून हा संदेश दिलेला आहे. आता बेथलेहेम एफ्राथाच्या बाबतीमध्ये थोडक्यात आपण पाहूया. बेथलेहेम आणि एफ्राथा हे एकाच गावाचे नाव आहे. बेथलेहेम आणि एफ्राथा हे एकाच गावाचं नाव आहे. आपल्याला पाहायला मिळतं की उत्पत्तीचं पुस्तक याचा 35वा अध्याय आणि 16 वचनामध्ये आणि 19व्या वचनामध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एफ्राथा या गावाचं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा जो एफ्राथाचा जो रेफरन्स आहे तो राहेलीच्या मृत्यूच्या दृष्टिकोनातून आलेला आहे. आपल्याला पाहायला मिळतं की म्हटलेलं आहे की एफ्राथ किंवा बेथलेहेम
थोडंसं दूर राहिलेलं होतं, त्यावेळेला या राहिलेला पुत्र झालेला आहे आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये बाळंतपणामध्ये ती मरण पावलेली आहे आणि त्या ठिकाणी तिला पुरलेला आहे या याकोबाने. अशा रीतीचा तो त्या ठिकाणचा रेफरन्स आहे. त्याच्यानंतर दुसरा रेफरन्स आपण पाहतो तो आहे रूथचं पुस्तक, याचा 4था अध्याय आणि 11व्या वचनामध्ये. त्या ठिकाणी ज्या वेळेला बोआजाला आणि रूथला लेकरू झालेलं आहे, त्या लेकराच्या दृष्टिकोनातून नामीला त्या गावच्या स्त्रियांनी जणू काही एक प्रकारे आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या आशीर्वादाच्या दृष्टिकोनातून या एफ्राथाचं बेथलेहेमाचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे स्तोत्रसंहिता याचा 132वा अध्याय आणि 6वं वचन या ठिकाणी देखील या एफ्राथाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे यहुदा प्रांत, बेथलेहेम आणि एफ्राथा गाव हे कुमारीच्या पोटी जो पुत्र येणार आहे, जन्म घेणार आहे, त्या स्थानाचं नाव परमेश्वराने या संदेष्ट्यांच्याद्वारे सर्व जगाला किंवा त्यावेळच्या या इस्रायल राष्ट्राला विदित केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे देवाने येशूच्या या जगात येण्याची जी तयारी आहे ती तयारी तयारी केलेली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या तयारीकडं थोडंसं आपण सिंहावलोकन करून पाहूया. प्रथम त्याने एक धार्मिक व्यक्ती हाताशी धरलेली आहे आणि ह्या धार्मिक व्यक्तींच्या मध्ये पहा, नोहा आहे, शेम आहे, अब्राहम आहे, इसहाक आहे, याकोब आहे, योसेफ आहे. अशा प्रकारचे सर्व धार्मिक लोक परमेश्वराने निवडून घेतलेले आहेत आणि बाकीच्या लोकांना जणू काही बाजूला हटवलेलं आहे, डिस्कार्ड केलेलं आहे. परंतु त्यांच्यामधूनच हे सगळे जे लोक आहेत हे धार्मिक लोक होते आणि या धार्मिक लोकांना त्याने आपल्या या योजनेमध्ये सामील करून घेतलेलं आहे. नंतर मोशे येतो आपल्या समोर आणि या मोशेच्या द्वारे परमेश्वराने एक महान आणि विशाल अशा प्रकारचं राष्ट्र तयार केलेलं पाहायला मिळतं. आतापर्यंत ह्या संपूर्ण लोक जे आहे, सगळे लोक जे आहेत हे एखाद्या कळपाप्रमाणे होते, परंतु आता ते बांधले गेलेले आहेत एका राष्ट्रामध्ये आणि ते कार्य मोशेच्या द्वारे परमेश्वराने करून घेतलेलं आहे आणि त्या राष्ट्राला 10 आज्ञा दिल्या आणि बाकीचे सगळे नियम मोशेच्या द्वारे परमेश्वराने त्या राष्ट्राला दिलेलं आहे आणि जणू काही एक धार्मिक आणि सामाजिक जीवन कसं असावं राष्ट्राचं हे त्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे. त्याच्याच बरोबर सावलीसारखा असलेला हा जो यहोशुवा आहे त्याच्याद्वारे या राष्ट्राला कनान देश जिंकून दिलेला आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत उद्बोधक अशा प्रकारची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा जो यहोशुवा आहे या यहोशुवाच्या नावामध्येच येशूआ हे नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि काही विद्वानांचं असं मत आहे की येशूआ आणि यहोशुवा हे एकच नाव आहे. इथे या यहोशुवाला यहोशुवा म्हटलेलं आहे आणि त्याच्या नावामध्ये येशूआ हे नाव समाविष्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याने संपूर्ण कनान देश आपल्या आयुष्यभरामध्ये कदाचित लढाया लढून प्रत्येक म्हणजे वंशाला 12च्या 12 वंशाला त्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी नेऊन वसवलेलं आहे आणि येथे यहोशुवाच्या द्वारे त्या संपूर्ण राष्ट्राला एक मोठं भूमीचा हिस्सा म्हणा आपण तो मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी ते स्थिर झालेले आहेत. आणि त्यांच्या नंतर मग काय आहे, राजवाड्यांचा काळ सुरू झाला. आपल्याला माहीत आहे सगळ्यात पहिला जो राजा होता शाऊल, त्याच्यानंतर मग दावीद राजाला अभिषेक करण्यात आलेला आहे शमूएलच्या द्वारे आणि त्याने बरेच वर्ष राज्य केले, बरेच लढाया केल्या. परंतु प्रत्येक वेळेला हा जो दावीद राजा आहे हा दावीद राजा परमेश्वराला विचारल्याशिवाय लढाईला जात नसे. देवा मी जाऊ का, या शत्रूला तू माझ्या हातामध्ये देशील का, अशा रीतीने तो कौल मागत असे परमेश्वराजवळ आणि परमेश्वर जेव्हा त्याला सांगत असे की तू जा आणि तुला विजय प्राप्त होईल, त्यावेळेला
दावीद राजा जो आहे तो युद्धावर जात असे आणि अशा रीतीने परमेश्वराच्या अत्यंत जवळ निकट त्याच्या हृदयाशी असलेला हा दावीद राजा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या दावीद राजाला पुढे 2 पुत्र झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे पहिला पुत्र जो आहे अर्थात दुसरी पुष्कळ पुत्र आहेत कारण त्याला 4 राण्या होत्या. परंतु बतशेबा जी आहे हिच्यापासून या दाविदाला 2 लेकरं झालेली आहेत. शल्मोन हा राजा झालेला आहे आणि त्याचा भाऊ नाथान हा देखील झालेला आहे शेवटला. आणि हा शल्मोन आणि नाथान या दोघांनाही परमेश्वराने घेतलेला आहे आपल्या हातामध्ये. त्यांचा वापर करून शल्मोनाच्या घराण्यामध्ये पुढे योसेफ जन्म घेणार आहे हे त्याला माहीत होतं. योसेफ आणि मारिया या दोघांचा तिथे विवाह होणार होता. त्या दृष्टिकोनातून मारियाचा जो होणारा पती आहे योसेफ हा शल्मोनाच्या कुळामध्ये किंवा वंशामध्ये किंवा घराण्यामध्ये येणार होता. तेथपर्यंत परमेश्वराने ही तयारी केलेली आहे. आणि नाथानाच्या वंशामध्ये नाथानाच्या घराण्यामध्ये मारियेला तो जन्म देणार होता. अशा रीतीने दावीद राजाला जे परमेश्वराने वचन दिलं होते की तुझ्या घराण्यामधून राजवेत्र नष्ट होणार नाही, तर हे सगळे 12 राजे आपल्याला माहीत आहे. तो संपूर्ण इतिहास या राजांच्या नंतर आपल्याला माहीत आहे की हा शल्मोन आणि नाथान या दोघांचे जे काही ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये नाथानाच्या ब्रँचमध्ये मारिया आलेली आहे आणि शल्मोनाच्या ब्रँचमध्ये हा योसेफ जन्मणार आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर प्रियांनो, याच्यासोबतच आपण पाहिलेलं आहे की काही भविष्यवाद्यांचा देखील परमेश्वराने उपयोग करून घेतलेला आहे. केवळ काही माणसं किंवा काही राष्ट्र किंवा काही राजे हेच घेतलेले नसून मधून परमेश्वर आपल्या भविष्यवाद्यांच्या द्वारे सुद्धा आपला जो बेत आहे, आपला जो संकल्प आहे, आपली जो तयारी आहे ही तयारी दर्शवत असे. पुत्र कसा आणि कुठे जन्मणार हे देखील स्पष्ट केले. आजच्या तारखेला आपण मागे वळून पाहतो तर जसे वर्तवण्यात आले होते त्या लोकांचे भाकीत किंवा भविष्य त्या अनुसार तंतोतंत तसंच घडल्याचं आपण आज पाहू शकतो. पाठीमाग पाहिल्यानंतर आता 2024 हे वर्ष सुरू झालेलं संपत आलेलं आहे. 25 सुरू होईल. तर आपण 2024च्या पाठीमाग जर बघितलं तर येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून हे इसवी सन सुरू झालेलं आहे. तर तिथपासून तर प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होईपर्यंत आणि तिथून परत येईपर्यंत सगळे जे काही भविष्य आहेत ती भविष्य आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळत आहेत आजच्या तारखेला. त्याला पहिले ॲडव्हेंट सीझन अशा रीतीने म्हटले तर संपूर्ण लक्ष आजचं या दुसऱ्या ॲडव्हेंटकडं लागलेलं असलं पाहिजे की तो येणार आहे जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी. आपल्याला माहीत आहे मत्ती शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपलं राजासन घेऊन या पृथ्वीवरती येणार आहे आणि हजारो जे देवदूत आहेत त्यांना पाठवून सगळ्या लोकांना आपल्या समोर तो आणणार आहे. आणि त्यावेळेला मात्र आपल्याला स्वर्गामध्ये जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते. याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. तर अशा रीतीने हा एपिसोड आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. लोगॉस या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असल्यास जरूर विचारा, मी त्याची उत्तरं देईल. हॅपी क्रिसमस अँड ब्लेसेड न्यू इयर टू यू ऑल. आमेन.